प्रयागराजमधून ताब्यात घेतलेल्या खोक्याला आज बीडला आणलं जाणार। संभाजीनगरच्या विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडसाठी रवाना। बीडच्या शिरूर कासारमध्ये सतीश भोसलेच्या घरावरती वनविभागाची मोठी कारवाई। वनविभागाच्या जमिनीवरती घर बांधल्यामुळे भोसलेवरती गुन्हा दाखल। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती कारवाई केल्याच्या नंतर काही अज्ञातांकडून रात्री इतर साहित्याला आगही लावण्यात आली आहे। मारहाणीच्या प्रकरणी न्यायालयाने दादासाहेब खिंडकर आणि त्याच्या साथीदारांना सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड तालुक्यामधल्या पिंपळनेर परिसरामध्ये ओमकार सातपुते या तरुणाला केली होती मारहाण। दुर्दैव की बीडमध्ये सामाजिक वातावरण बिघडलंय ते वाईट आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्था हे चिंतेचे विषय आहेत। भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली खंत। सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावरती उपहासात्मक कविता केली आहे। यामध्ये समृद्धी महामार्ग असो किंवा शिंदे फडणवीसांचे अंतर्गत उडत असलेले खटके या विषयांवरती त्यांनी भाष्य केलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। मुंबईला IICT स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे। याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। IITच्या धर्तीवरती मुंबईमध्ये आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यासाठी फिल्म सिटीमध्ये जागा दिली जाणार। केंद्र सरकार यासाठी 400 कोटी रुपये देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये घोषणा। मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटसाठी केंद्र सरकार 400 कोटी रुपये खर्च करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 100 पेक्षा जास्त देशांचे लोक हे कार्यक्रमासाठी येणार आहेत। अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली। अमरावती विमानतळावरून 31 मार्चला पहिलं टेक ऑफ होणार। अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून एरोड्रम हा परवाना। अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारचा 10 एप्रिलला साखरपुडा। जय पवार यांनी आजोबा शरद पवारांची पुण्यामधल्या घरी जाऊन भेट घेतली आहे। शरद पवारांना साखरपुड्याचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलंय। यावेळेला जय पवार यांच्यासोबत होणारी पत्नी ऋतुजा पाटील सुद्धा उपस्थित। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। दोघांना सुद्धा जनतेच्या सदिच्छा आहेतच। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन विचारेंची दोन्ही बंधू एकत्र येणार का यावरती प्रतिक्रिया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये गोशाळा तयार करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद। या निर्णयाला NSUIशी संलग्न सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी विरोध केला। कशेडी बोगद्यामध्ये वरच्या भागातून प्रचंड प्रमाणावरती पाणी गळती होतीये। कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी बोगद्याची दुसरी बाजू सुद्धा वाहतुकीसाठी खुली। मात्र अर्ध्याहून अधिक बोगद्यामधला वीज पुरवठा बंद। रेडिओ क्लब इथल्या नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन। या प्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले हे सगळे उपस्थित होते। राज्यामधल्या तापमानामध्ये वेगानं वाढ। पुणे जिल्ह्यामधील शिरूरमध्ये तापमान 41 अंशांवर। उष्णतेच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण। सोलापूरमधल्या तापमानाचा पारा 40 अंशांवर। हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। उन्हाचा चटका वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या समोर महिलांची रांग। होळीच्या पार्श्वभूमीवरती पैसे मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंद। आत्महत्या केलेले शेतकरी कैलास नागरे यांच्यावरती झाले अंत्यसंस्कार। नागरे यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ इथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले। देऊळगाव राजा आणि जिल्ह्यामधील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती अंत्यविधीसाठी उपस्थित।
उत्तरपत्रिकांची तपासणी झाली होती. गुणपत्रिका तयार होऊन शाळेमध्ये आहेत. मॅडम उत्तरपत्रिका घरी घेऊन गेल्या हे कायद्यानं चुकीचं आहे. दोषींवरती कारवाई केली जाईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उत्तरपत्रिका जळाल्याच्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. विरारमध्ये जळालेल्या उत्तरपत्रिकेच्या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि प्राचार्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसताना सुद्धा बेकायदेशीरपणे उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल. आज राज्यभरामध्ये धुळवडीचा मोठा उत्साह. देशभरामध्ये ठिकठिकाणी नागरिकांसह राजकीय नेते, सेलिब्रिटी साजरी करणार धुळवड. धुलिवंदन आणि रमजानच्या निमित्ताने मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. 5 अतिरिक्त सह आयुक्त, 18 डीसीपी, 51 सह पोलीस आयुक्तांची टीम, 5 आरसीपी कंपनी, 8 क्यूआरटी पथकांच्या सोबतच बॉम्ब शोधक पथक सुद्धा तैनात. धुळे शहरामध्ये खंडेराव मंदिरामध्ये करण्यात आली फुलांची आणि रंगांची उधळण. खंडेराव महाराजांच्या सोबत होळी खेळल्याच्या नंतर धुळ्यामध्ये धुळवडीला सुरुवात होते. गेल्या अनेक दिवसांपासूनची आणि अनेक वर्षांपासूनची परंपरा. शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये साजरी झाली होळी. साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी केली होळीची पूजा. गुरुस्थान मंदिराच्या समोर पेटवण्यात आली होळी. होळीच्या निमित्तानं साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सप्तशृंगीगड वणी इथल्या आदिमायेच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्षांची आरास. देवीची आभूषणं साखरेपासून बनवण्यात आली. होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावरती भाविकांची मोठी गर्दी. सायनच्या प्रतीक्षानगरमधील गुरुदत्त स्पोर्ट्स क्लबकडून डायनासॉरच्या होळीचं दहन. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा नायनाट करण्यासाठी डायनासॉर या ठिकाणी तयार करण्यात आला. रायगडमध्ये सुद्धा होळीचा उत्साह. काही भागामध्ये जुन्या चालीरीती आणि परंपरा तर काही भागामध्ये नव्या प्रथा. कोळीवाड्याच्या परिसरामध्ये महिलांनी गाण्यावरती धरला ठेका. शेकडो ट्रक नारळाची होळी पेटवून सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात. सैलानी बाबांच्या यात्रेसाठी देशभरामधून लाखो भाविक बुलडाण्याच्या रायपूरमध्ये दाखल. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याचीच होळी. जळगाव जिल्ह्यामधल्या चोपडा तालुक्यामधल्या वरडी गावामध्ये अनोखी होळी साजरी. तुळजाभवानी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन. परंपरेच्या नुसार मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक, पुजारी आणि महंत यांच्या हस्ते होलिका पूजन. नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम. पारंपरिक लोकगीतं आणि डफड्याच्या तालावरती बंजारा समाजामधल्या बांधवांचं नृत्य. वाशिममधल्या पद्मतीर्थ मोक्षधाम इथे व्यसनाची होळी पेटवण्यात आली आहे. मानवी शरीरासाठी हानिकारक असलेल्या तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा होळीमध्ये जाळण्यात आले. पुरंदर तालुक्यामधल्या वाल्हे इथल्या महर्षी वाल्मिकी महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरामधील केरकचरा जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. रायगडच्या पेण कोळीवाड्यामध्ये 40 फूट उंच होळी. आकाशाला भिडणारी ही उंच होळी बघण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी. वरळीच्या कोळीवाड्यामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीनं होळीचा सण साजरा. डीजे आणि लाऊडस्पीकरच्या संदर्भात पोलिसांनी आणलेल्या निर्बंधांच्या संदर्भात नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. भिवंडीमध्ये कोळी बांधवांकडून उत्साहामध्ये होळी साजरी. होळीला विविध प्रकारच्या मासे लावून त्यांना सजवण्यात आलं. तर होळीच्या दांड्याची गावामधून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. परळमधल्या कामगार मैदानामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक होळीचा सण साजरा. मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्साह पार पडलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात. पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी. आजपासून गोमूचे खेळ, खेळे, रोंबाट, कापड खेळ, पुळोत्सव अशा पद्धतीचे होळीचे उत्सव सिंधुदुर्गामध्ये साजरे होतील. यावर्षी तळकोकणामध्ये 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज. गोंदिया जिल्ह्यामधल्या कमरगाव इथे होळीच्या निमित्तानं गावामधल्या नागरिकांनी एकत्र येऊन वाईट विचारांची होळी केली. 150 वर्षांपासूनची परंपरा कायम.
भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये होळीचं दहन झालं। पारंपरिक पद्धतीनं लाकडांची विधिवत पूजा करून पेटवण्यात आली होळी। नाशिकच्या पंचवटी इथल्या मालेगाव स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं दुर्गुणांचं दहन करत पारंपरिक होळीचं दहन, महिला अत्याचार, जात धर्मामधील भेद, गोदावरीचं प्रदूषण, भ्रष्टाचार असे विविध प्रकारचे संदेश। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती वसई विरार पोलीस सतर्क, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अमरावतीच्या अंबा एकविरा संस्थानामध्ये नवसाच्या नारळाची होळी, होळीला 200 वर्षांची परंपरा। भाविक होळीला नारळ आणि चाकोलीचे हार अर्पण करतात। अमरावतीमधल्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध महाविद्यालयामध्ये इको फ्रेंडली धुलीवंदन या कार्यक्रमाचं आयोजन। अंध विद्यार्थ्यांसाठी कोरड्या रंगाची होळी आयोजित करण्यात आली। अंध विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावरती थिरकून एकमेकांना रंगही लावले। गोंदियामध्ये होळीच्या निमित्ताने गावामधल्या वृक्षधारा फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष लागवडीची मोहीम, वृक्ष लागवडीमधून पर्यावरणाचा संदेश, यावेळेला नैसर्गिक रंगाच्या वापरासह प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। नागपूर शहरामध्ये 1000पेक्षा जास्त ठिकाणी होळीचं दहन, पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करत संध्याकाळी मुहूर्तावरती होळीचं दहन। नागपूरमध्ये ठिकठिकाणी होलिका दहन, पारंपरिक पद्धतीनं पूजन करत होलिका दहन संपन्न। शहरामध्ये 1000पेक्षा जास्त ठिकाणी होलिका दहनाचे कार्यक्रम। संगमेश्वर तालुक्यामधल्या निवे बुद्रुक गावामध्ये शिमग्यासह होळीचा उत्साह, पालखी नाचवत गावकऱ्यांनी लुटला शिमगोत्सवाचा आनंद। सिद्धेश्वर उत्कर्ष पालखी नृत्य पथकानं सादर केलेला देखावा यावर्षीचं मुख्य आकर्षण ठरलं आहे। संगमेश्वर तालुक्यामध्ये निनावी आणि वरदान देवीच्या भेटीचा सोहळा संपन्न। शिमग्याच्या वेळेला पालखी भेटीचा सोहळा बघण्यासाठी भाविकांची गर्दी। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यामधल्या आडगाव तांडा इथे जाऊन होळी साजरी केली आहे। बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा नृत्य सुद्धा त्यांनी केलं आहे। होळीच्या निमित्तानं रायगड जिल्ह्यामधल्या कोळीवाडे सजले, बोटींना मासे आणि कलिंगड बांधून कोळी बांधवांनी ही होळी साजरी केलेली आहे। सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करूया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यामधील जय भवानी नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होलिका दहन, सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी अशी शुभेच्छा देण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये होळी पूजन केलंय। कुलाब्यामध्ये कोळी बांधवांसह अरविंद सावंत यांनी होळीचा सण साजरा केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी होलिका दहन केलेलं आहे। निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा पाट्या लावून दानवे यांनी होळीचं दहन केलंय। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाळला बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रतिकात्मक पुतळा। मालेगावमधल्या युवा संघटना मित्रमंडळाच्या वतीनं होलिका दहन करण्यात आलंय। आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यामधल्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी राम गणेश गडकरी यांच्यासह इतरांच्या पुस्तकामध्ये असलेल्या विकृत लिखाणाची होळी केली आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाली या मूळ गावी शिमगोत्सवाला उपस्थिती लावली। यावेळेला त्यांनी ढोल आणि ताशा वाजवण्याचा सुद्धा आनंद घेतलाय। इतर काही बातम्या। LICनं मराठीला डावलून गुजराती आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। कांदिवलीमध्ये LICचे डिव्हिजनल मॅनेजर माफी मागेपर्यंत न हटण्याचा मनसेचा निर्धार आहे। मनसेचं LIC कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन, LIC कार्यालयामध्ये पोलीस दाखल। कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्यांवरील डांबर वितळलं। पाण्याच्या खजिन्यापासून बिनखांबी गणेश मंदिर रोडवरचा प्रकार। विद्येचं माहेरघर पुन्हा एकदा हादरलंय। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तरुणीवरती अत्याचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीकडून पीडितेला धमक्या। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकर 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे। त्यांच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल नाही। या नवीन नोटांवरती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल।
मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यशीला पिकल बॉल खेळत असताना दुखापत झाली आहे. कपाळावरती खोल जखम झाली असून 13 टाके सुद्धा पडल्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.